नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 10वी मराठीचा चौथा पद्यपाठ अभ्यासतोय. यापूर्वी पूर्वार्धामध्ये आपण या पद्यपाठाविषयी, त्यानंतर या पद्यपाठाचे जे कवी आहेत संत रामदास यांच्याविषयी आपण बरीचशा गोष्टींची चर्चा केलेली आहे. तर उत्तम लक्षण नावाच्या या पद्यपाठामध्ये संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षण आपल्याला सांगितलेली आहेत. आदर्श व्यक्ती जर आपल्याला बनायचं असेल, आदर्श म्हणजे सर्वगुण संपन्न, आदर्श व्यक्ती म्हणजे सर्वगुण संपन्न व्यक्ती बनायचं असेल तर आपण जीवनात काय करायला पाहिजे आणि काय करायला नको आहे याविषयी आपल्या संत रामदासांनी अतिशय सुंदर असे आपल्या जीवनातली मार्मिक उदाहरणं त्यांनी सांगितलेली आहेत. उदाहरणार्थ त्यांनी सत्याचा मार्ग स्वीकारायला सांगितलेला आहे. त्यानंतर विवेकानं वागायला सांगितलेलं आहे आणि आपली कीर्ती जी आहे, महती आपली, ही वाढवायला सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण उत्तम लक्षण नावाच्या या पद्यरचनेमध्ये संत रामदासांनी जी सांगितलेली आदर्श व्यक्तीची लक्षणं आहेत त्याविषयी आपण पूर्वार्धामध्ये 5 चरणं पाहिली होती. या पद्यपाठाची 5 चरणं आपण पाहिली होती. तर त्यानंतर राहिलेली जी चरणं आहेत ते आपण पाहणार आहोत. तर ही उत्तम लक्षण नावाची जी ही काव्य आहे संत रामदासांचं, हे श्री दासबोध नावाच्या त्यांच्या पुस्तकामधून घेतलेलं आहे आणि दशक द्वितीया समाज दुसरा यातून घेतलेला हा पद्यपाठ आहे. तर पाहूया आपण उत्तम लक्षणमध्ये संत रामदास आदर्श व्यक्तीची लक्षणं पुढं काय काय सांगतायत ते पाहणार आहोत. आपण 5वं चरण पाहणार आहोत, आत्मसात करणार आहोत. ते काय म्हणतात पहा. अळसे सुख मानू नये, चहाडी मानास आणू नये, शोधल्या विन करू नये सर्व काही. याविषयी आपण पाहिलं होतं. पूर्वार्धामध्ये आपण हे चरण पाहिलं होतं. आळसे सुख मानू नये म्हणजे कोणतीही गोष्ट करत असताना आळस आपण मनामध्ये ठेवायला नको आहे, जीवनामध्ये ठेवायला नको आहे. आणि सुखामध्ये राहणं हे फार एवढं काही चांगलं नाही, कारण ते आळस सुख हे आपल्या जीवनाला उतरती काळ आणू शकतं. त्यामुळं आळसाचं सुख जे आहे ते आपण मानायला नको आहे असं ते म्हणतायत. चहाडी मनास आणू नये म्हणजे आपल्या मनामध्ये कुणाच्याही गोष्टींची चहाडी आपण सांगायला नको आहे. कुणालाही चहाडी सांगायला नको आहे, त्याला त्याला सांगायला नको आहे. शिवाय ते म्हणतात शोधल्या विन करू नये सर्व कार्य काही. म्हणजे कोणतंही कार्य करायचं असेल तर पहिल्यांदा त्याचे परिणाम काय होतील हे आपण पाहिले पाहिजे. मी तुम्हाला त्याच वेळी सांगितलं बा, शोधा म्हणजे सापडेल हा सुविचार सुद्धा आपल्या जीवनाला आपल्याला फार उपयोगी पडतो. म्हणजे शोधल्या विन करू नये. तर तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे, कोणतीही गोष्ट करत असताना त्याचे परिणाम काय होतील हे पाहिले पाहिजे, शोधले पाहिजे आणि मग ती गोष्ट आपण केली पाहिजे. तर पूर्वार्धामध्ये इथपर्यंत आपण पाहिलं होतं. तर उत्तरार्धामध्ये अजून संत रामदास काय सांगतायत ते आपण पाहणार आहोत. सभेमध्ये लाजू नये, बास्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. सभेमध्ये लाजू नये मग ते काय म्हणतायत. तर आपल्याला जर सभा घ्यायची असेल, 4 लोकांमध्ये बोलायचं असेल, कुठल्याही गोष्टीवरती चर्चा करायची असेल तर अशा चर्चा करताना आपण लाजायचं नाही किंवा मला बोलता येत नाही, मी बोलू शकत नाही असं म्हणायचं नाही. तर सभा असेल, 10, 5, 20, 100, 200 माणसं जर पुढं आली असतील तर त्यांना जर आपलं मत सांगायचं असेल तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे सभेमध्ये लाजू नये, बास्कळपणे बोलू नये. बास्कळ म्हणजे कसलं, तर वाचाळ, निरर्थक,
बाष्कळ म्हणजे कसलं? निरर्थक, त्याला काहीही अर्थ नसणाऱ्या गोष्टी बोलायच्या नाहीत. म्हणजे थोडक्यात वाईट गोष्टी बोलायच्या नाहीत, चांगल्या गोष्टी बोलायच्या. बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये. पैज आणि होड, होड म्हणजे शर्यत वगैरे आपण म्हणतो त्याला बघा. पैज होड घालू नये म्हणजे एखाद्या गोष्टीची पैज वगैरे लावायची नाही, किंवा हे तुला मी एवढे पैज देतो, तू एवढं खा, किंवा या भिंतीवरून त्या भिंतीवरती तू उडी मार. अशा पद्धतीची जी पैज असते, तर अशी पैज कुणालाही आपण लावायची नाही, किंवा आपण स्वतःबद्दल पैज लावून घ्यायची नाही. कारण काय होतं की अशा पैजीनं, अशा होडीनं, अशा शर्यतीनं आपल्या जीवावरती एखादी गोष्ट बेतू शकते, आपला प्राण त्या ठिकाणी मुकू शकतो. त्यामुळं अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं संत रामदास आपल्याला सांगतायत. म्हणून ते म्हणतात बघा, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. म्हणजे आपल्या जीवनाला ते वळणच लावून घ्यायचं. आपण आपल्या जीवनात या गोष्टी आपण अंगीकारूनच घ्यायच्या. तर काही जरी झालं तर आपण ह्या गोष्टी करायच्या नाहीत. जर या गोष्टी तुमच्या शरीराला जर ह्या गोष्टींचं वळण लागलं तर तुम्ही एक आदर्श व्यक्ती बनाल. म्हणजे थोडक्यात सभा असेल तर तुम्ही बोलायला आलं पाहिजे चांगलं, तुम्हाला चार चौघात वाईट बोलायला नको आहे, तुम्ही पैज वगैरे कुणाशी लावायची नाही. तर अशा पद्धतीनं आदर्श व्यक्तीची लक्षणं आपल्याला संत रामदासांनी या पद्यामध्ये सांगितलेले आहेत. त्याबद्दल आपण पाहिलं. पुढं काय म्हणतात पाहता ते, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, पर पीडा करू नये, विश्वासघात. तर अतिशय सुंदर अशा पद्धतीचा जीवनातला विचार त्यांनी सांगितलाय बघा. कोणाचा उपकार घेऊ नये म्हणजे आपण कुणालाही त्रास द्यायला नको आहे. जर आपण कोणाचा उपकार घेतला तर त्या उपकाराची आपण काय केली पाहिजे? परतफेड केली पाहिजे. समजा त्याच्याकडून पैसे घेतले, त्याच्याकडे आपण समजा काही दिवस जेवण केलंय, किंवा त्यांच्यात आपण मुक्काम केलाय, किंवा त्यांची कोणती एखादी आपण वस्तू घेतली उसनी, तर हा उपकाराची जी गोष्ट असते ती उपकार आपण कोणाचाही घ्यायचा नाही. जरी घेतला असेल तर तो आपण त्याचा परतफेड करता आली पाहिजे आपल्याला. म्हणजे कुणालाही आपण त्रास द्यायला नको. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. म्हणजे तुम्ही उपकार दुसऱ्यांचा घ्या, परंतु तो उपकार तुम्ही त्याची काय करा? परतफेड करा. परपीडा करू नये म्हणजे दुसऱ्यांना त्रास देऊ नये. परपीडा म्हणजे त्रास देणं, परपीडा म्हणजे त्रास देणं. तर परपीडा करू नये, विश्वासघात म्हणजे कोणाचाही विश्वासघात करायला नको आहे. अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या जीवनात आपल्याला शिकण्यासारख्या, आपल्याला सुद्धा माहीत असतात, परंतु त्याचा आपण आत्मसात करत नाही त्या गोष्टी. तर या गोष्टी जर आपण सगळ्या अंगीकारल्या आपल्या जीवनाला, तर आपण सुद्धा एक चांगलं लक्षण असणारा व्यक्ती बनू शकतो आपण. अशा पद्धतीचा विचार त्यांनी सांगितलाय. पुढे पाहता, व्यापकपणा सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. व्यापकपणा सांडू नये. तर या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे की कुठल्याही निरर्थक गोष्टी करायला नको आहेत, वाईट गोष्टी करायला नको आहेत, किंवा कुणाला त्रास होईल, कुणाला इजा होईल अशा गोष्टी आपण करायला नको आहेत. पराधीन होऊ नये म्हणजे आपण कुणालाही त्रास द्यायला नको आहे, किंवा कुणालाही ओझं व्हायला नको आहे. आपण पराधीन होऊ नये म्हणजे आपला जो जीव आहे, आपलं जे शरीर आहे, हे कुणावरही विसंबून राहायला नको आहे. आपण स्वावलंबी व्हायला पाहिजे. पराधीन नको आहे, स्वावलंबी, परावलंबी, स्वावलंबी व्हायला पाहिजे आपण. म्हणजे थोडक्यात आपल्या पायावरती आपण उभं राहिलं पाहिजे, दुसऱ्याला त्रास द्यायला नको आहे. पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये म्हणजे आपला त्रास आपण कुणाला द्यायचा नाही. मग तो पैशाचा असेल, संपत्तीचा असेल, किंवा जेवणाचा असेल, किंवा स्वच्छतेचं असेल, कुठलंही कुणालाही आपलं काम आपण करायला द्यायचं नाही. आपलं काम आपण स्वतः केलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात आपले ओझे घालू नये कोणा एकासी म्हणजे कुणालाही आपण आपलं ओझं आपण होऊ द्यायचं नाही. पुढे पहा, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्य मार्ग म्हणजे चांगला मार्ग, सरळ मार्ग, ज्या मार्गातून कुणालाही त्रास होणार नाही
असा मार्ग, त्याला सत्य मार्ग म्हणजे चोरी लाबाडी करायची नाही किंवा कुणालाही त्रास द्यायचा नाही, फसवायचं नाही, कुणाचे पैसे बुडवायचे नाहीत, कुणाची लाच वगैरे घ्यायची नाही, तर त्याला आपण सत्य मार्ग म्हणतो बा. तर असा सत्य मार्ग आपण काय करायचा, कधीही सोडायचा नाही. असत्य पंथे जाऊ नये. असत्य म्हणजे वाईट, पंथ म्हणजे मार्ग, पंथ म्हणजे काय, मार्ग, रस्ता आपण त्याला म्हणतो बघा. म्हणजे थोडक्यात वाईट रस्त्यानं, वाईट मार्गानं आपण जायचं नाही. म्हणजे आपल्या जीवनात आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना आपण चांगल्या मार्गाने आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. अशा पद्धतीनं कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. म्हणजे असत्याचा अभिमान आपण कधी बाळगायचा नाही स्वतःकडे. तर अशा पद्धतीनं आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगताना संत रामदासांनी आपल्याला फार मोठ्या व्यापक अशा पद्धतीचं जीवन आपल्याला बनवण्यासाठी त्यांनी टिप्स दिलेले आहेत. फार छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायला सांगितलेल्या आहेत. सोप्या आहेत त्या, परंतु त्या आपण केल्या पाहिजेत. पुढे पाहता, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी वाट सत्याची. अपकीर्ती ती सांडावी म्हणजे आपली जी वाईट कीर्ती आहे ती आपण सोडून द्यायला पाहिजे. सत्कीर्ती वाढवायची, आपली चांगली कीर्ती म्हणजे चांगल्या गोष्टीचं महत्त्व आपण वाढवायचं, वाईट गोष्टीचं महत्त्व आपण वाढवू द्यायचं नाही. अपकीर्ती म्हणजे वाईट गोष्ट आणि सत्कीर्ती म्हणजे चांगली गोष्ट. तर अशा पद्धतीने ते म्हणतात कोणती गोष्ट करायची आणि कोणती गोष्ट करायची नाही. विवेक दृढ धरावी वाट सत्याची म्हणजे आपला जो विवेक आहे, आपलं जे जीवन आहे, आपली ज्या जीवनाची जी वाटचाल आहे, आपल्या मनातले जे विचार आहेत हे आपले पक्के असले पाहिजेत, दृढ असले पाहिजेत, भक्कम असले पाहिजेत. आणि तुमच्या जीवनाची जी वाटचाल आहे ती नेहमी कशाची असली पाहिजे, सत्याची वाटचाल असली पाहिजे. सत्य मार्गानंच आपण गेलं पाहिजे, असत्याच्या मार्गानं जायला नको आहे. आपण समाजामध्ये असे असत्यानं वागणारे खूप व्यक्ती आपण पाहतो पहा. ज्या फार श्रीमंत झालेल्या व्यक्ती असतात, संपत्ती मिळवलेल्या व्यक्ती असतात, त्या आपल्याला बऱ्याचशा असत्याच्या मार्गानं पुढे गेलेले आपल्याला दिसतात. त्यांनी कष्टानं त्यांनी ही संपत्ती मिळवलेली नसते. ते आपल्याला दिसायला गोड दिसतं, परंतु या गोष्टी जर वास्तविक आपण बारकाव्यानं पाहिल्या तर त्यांना त्या खूप त्रासदायक असतात. तर त्यामुळं आपण नेहमी काय केलं पाहिजे, सत्याच्या मार्गाने गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं श्री दासबोध नावाच्या या रचनेमधून घेतलेली ही उत्तम लक्ष नावाची ही जी पद्यरचना होती याविषयी आपण पाहिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी संत रामदासांचा परिचय थोडक्यात पाहिला होता आणि संत रामदासांनी आदर्श व्यक्ती बनण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी करायला नको आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टींची चर्चा त्यांनी सांगितलेली या पाठामध्ये, पद्यपाठामध्ये ते आपण पाहिलेले आहेत. अगदी 10 चरणाचा हा विचार त्यांचा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, या पाठाखाली असणाऱ्या ज्या कृती आहेत अतिशय सोप्या कृती आहेत बघा. आकृती पूर्ण करा, त्यानंतर कधीही करू नयेत अशा गोष्टी 4 गोष्टी सांगायच्या आहेत. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी 3 गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणजे ह्या अर्ध्या मार्काला येणारे प्रश्न आहेत. तर या पद्यरचनेमधून हे आपल्याला सगळं सोडवायचं आहे. तुमच्यातील प्रत्येक 3 गुण व 3 दोष शोधून लिहा. आपल्या स्वतःचे गुण आणि दोष आपण स्वतःच लिहायचे, ते स्वमत आहे. तुमच्यात कोणते गुण चांगले आहेत ते 3 गुण लिहायचे. तुमच्यात कोणते 3 गुण वाईट आहेत ते 3 गुण लिहायचे. आता वाईट आपल्याला आठवणार नाही. उदाहरणार्थ आपण जर आळस करत असेल, लवकर उठत नसेल, घरकामात मदत करत नसेल, खोटं बोलत असेल, तर या गोष्टी आपण तिथं स्पष्टपणे लिहून टाकायच्या. म्हणजे आपल्यात असणारे चांगले गुण पण लिहायचेत. आपण समजा आपण व्यायाम करतोय किंवा आपण खरं बोलतोय, लवकर उठतोय, देवपूजा करतोय, अशा कुठल्याही गोष्टी आपण 3 गुण आणि 3 दोष लिहायचे. त्यानंतर खालील व्यक्तीशी कसे वागावे असे संत रामदास सांगतात. तोंडाळ व्यक्तीशी कसं वागायचं आणि संताशी कसं वागायचं हे पण तुम्ही या पद्यपाठातून शोधून लिहायचं आहे. त्यानंतर खालील गोष्टीबाबत कोणती दक्षता घ्यावी. गोष्ट आहे आळस, कोणती दक्षता घ्यायची. परपीड असेल, कोणती दक्षता घ्यायची. सत्यमार्ग आहे, कोणती दक्षता घ्यायची. तर अशा पद्धतीनं या पद्यपाठावरचे जे स्वाध्याय आहेत, काव्य सौंदर्य आहे बघा,
रसग्रहण करा म्हटलंय. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, रसग्रहण म्हणजे काय, तर आता उदाहरणार्थ जनी अर्जो तोंडू नये, पापद्रव्ये जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कादा काळे. तर ह्या पद्यरचनेचा ह्या 2 कडवे आहेत किंवा हे ज्या 2 ओळी आहेत, हे चरण, या चरणाचा तुम्हाला रसग्रहण म्हणजे सोप्या भाषेमध्ये अर्थ लिहायचा मराठीमध्ये. जनी अर्जो तोडू नये म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बा, कोणी तर तुम्हाला विनंती केली, अर्जो म्हणजे काय, विनंती केली, मदत करा किंवा अमकं करा, तर अशा गोष्टी तोडायच्या नाही. पापद्रव्य म्हणजे वाईट मार्गाने पैसा मिळवायचा नाही, पुण्यमार्ग सोडायचा नाही. अशाबद्दल तुम्हाला थोडं विस्तृत लिहावं लागेल. 2 मार्काला हा प्रश्न येतो. म्हणजे रसग्रहण करणं तुम्हाला कठीण शब्द वाटतो. रसग्रहण करणं म्हणजे काय, तर त्याचं मराठीत रूपांतर करणं सरळ सरळ भाषेमध्ये. हे पद्य भाषा आहे, तर आपल्याला गद्य भाषेतून त्याचं काय करायचं आहे, त्याचं रसग्रहण करायचं आहे. पुढे पहा, सभेमध्ये लाजू नये, बाचकळपणे बोलू नये, या ओळीतील विचार स्पष्ट करायचा आहे. अळसे सुख मानू नये, या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. म्हणजे आपण या संत रामदासांच्या या कवितेमध्ये जे जे आपण अर्थ पाहिलेले, जे जे मी स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित सगळं आत्मसात करा. एकदा ही पद्यरचना तुम्ही व्यवस्थित स्वाक्षरामध्ये स्वतःच्या स्वच्छ अक्षरात लिहून काढा आणि याच्यावरचे सगळे जे स्वाध्याय आहेत, पान नंबर मला वाटतं 10 वरती स्वाध्याय दिलेत बा, हे सगळे स्वाध्याय, हे स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये अगदी सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून ठेवायचे आहेत आणि मला दाखवायचे आहेत. आपल्या मोबाईलच्या ग्रुपवरती टाकलं तर मला ते सगळे स्वाध्याय दिसतात. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा पाठ पाहायचा आहे. जे पाहत नाही ते आम्हाला दिसतंय, हा पाठ कोण पाहतंय कोण नाही. इतर विद्यार्थ्यांनाही तुम्ही प्रवृत्त करा पाठ पाहायला आणि स्वाध्याय लिहावेत. तर आपण उत्तम लक्ष्य नावाचा हा जो पाठ आहे त्याचा उत्तरार्ध पाहिला, तो आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.